नमस्कार मंडळी. फर्निचर खरेदी करताना आपल्या बजेटनुसार कुठले लाकूड निवडावे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. आपण या लाकडांच्या 3 कॅटेगरी केलेल्या आहेत. प्रीमियम म्हणजे सागवान, मीडियम म्हणजे शिवण आणि रेग्युलर म्हणजे आकाशी. तर या 3 मध्ये काय फरक आहे तो आपण आता फॅक्टरीमध्ये जाऊन बघूया. तर हे आहे प्रीमियम कॅटेगरी मधलं सागवान लाकूड. आपण बघू शकता की या लाकडावरती अशा ग्रेन्स असतात. हे जे काळे लाईन्स दिसत आहेत ना, यांना ग्रेन्स म्हणतात. तर कुठल्याही फर्निचरसाठी हे लाकूड उत्कृष्ट आयुष्य देतं आणि लाईफ पण त्याची सर्वसाधारणतः 80 वर्ष ते 100 वर्ष आहे. आता हे लाकूड आहे मीडियम कॅटेगरीमध्ये येतं. याला आपण शिवण म्हणतो. रंगाने पूर्ण पांढरं लाकूड असतं. याला ग्रेन्स अशा नसतात. वजनाला हलकं आणि मऊ लाकूड आहे. ह्याचं लाईफ हे सुद्धा सागवान एवढंच असतं, पण मीडियम कॅटेगरीमध्ये आपण याचं कॅटेगरायझेशन केलेलं. याला मीडियम कॅटेगरीमध्ये घेतलेलं आहे कारण याची मजबूती आहे सागवान एवढी नसते. आता ही रेग्युलर लाकडाची कॅटेगरी. याला आकाशी पण म्हणतात, आकेशिया पण म्हणतात. हे लाकूड तुम्हाला दिसताना सागासारखंच दिसतं. याच्या ग्रेन्स असतात त्या फक्त थोड्या फिक्या असतात. बऱ्याचदा फसवणूक लोकांची सागवान सांगून आकाशी घालणं अशा पद्धतीने पण होते. तर आपण मात्र जाऊन वर्कशॉपमध्ये खात्री करून घ्या की सागाचे पैसे घेऊन आपल्याला आकाशी तर नाही ना देत आहे. याचा लाईफ स्पॅन सर्वसाधारणतः 20 वर्ष ते 25 वर्ष आपण म्हणू शकतो आणि याची किंमत मात्र सागाच्या लाकडापेक्षा बरीच कमी असते. अशा या लाकडाच्या 3 कॅटेगरी आहेत. आपली फसवणूक होऊ नये म्हणून आपण वर्कशॉपमध्ये जाऊन या लाकडाची खात्री करून घ्या.